जरा खाली किरण सरनाईक लक्षवेधी पुकारा. हे पण राहिलेले जे तुमचे विशेष उल्लेख आहेत क्रमांक 4 पण आधी लक्षवेधी होऊ द्या आता जरा. नंतर सभापती महोदया वितरित केल्याप्रमाणे तोपर्यंत थांबायचं. सन्मान्य सभापती महोदया, दिनांक 6 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना अनुदानास पात्र करून शासनाने 1100 कोटी रुपये वितरित केल्याबद्दल शासनाचे मी मनापासून आभार मानतो. विशेष करून आमच्या शिक्षण मंत्र्याचे मनापासून आभार मानतो की त्यांच्या कार्यकालात फार मोठा ऐतिहासिक निर्णय हा झालेला आहे. परंतु माझा प्रश्न असा आहे की प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांचे प्रस्ताव हे संचालक स्तरावर प्रलंबित असून त्या शाळांचे मूल्यांकन देखील सन 2019 मध्ये झाले असल्याने माननीय मंत्री महोदय, अशा शाळांचे प्रस्ताव शासन स्तरावर बोलावून कधीपर्यंत या शाळांना अनुदान घोषित करणार आहात? हा माझा पहिला प्रश्न. माझे 4 प्रश्न आहेत, मी 2 पहिले मांडणार. दुसरा प्रश्न माझा असा आहे की 6 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार विविध कारणामुळे अपात्र ठरलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना आपण स्वयंअर्थक घोषित करणार आहात असे सांगितले होते. परंतु मंत्री महोदय, या शाळांवर 10 ते 20 वर्ष सेवा केल्यानंतर अशा प्रकारे शाळांना स्वयंअर्थसहित घोषित केल्यास कर्मचाऱ्यांचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे असे न करता आपण त्यांना काही अटी व शर्ती सह पुनश्च संधी देणार का? माझे 2 प्रश्न मी नंतर पुन्हा विचारेन. मंत्री महोदय. सभापती महोदया, ज्यांचे उशिरा अर्ज प्राप्त झालेले पुढच्या 1 महिन्यामध्ये त्यांचे सुद्धा प्रस्ताव आम्ही पाठवायला सांगितलेले आहेत आणि त्याला मान्यता घ्यायला लागेल आणि ती मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ आणि पॉझिटिव्ह निर्णय घेऊ. हे भाग 1 आहे. आणि दुसरा जो आपण प्रश्न विचारलेला आहे की जे याच्यामध्ये अपात्र ठरतील त्यांचं काय, शेवटी हा विषय कधीतरी संपवायलाच लागतो. बघा, मागणी फक्त 300 कोटीची होती. आम्ही देताना 1100 कोटी का दिले? तर शिक्षण खात्यातले सगळे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून 1100 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. पात्रताच्या ह्याच्यामध्ये जे लोक अपात्र होत होते त्याच्यानंतर मी सर्व आमदार महोदयांच्या बरोबर मीटिंग घेतल्या. आपल्याला जे काही शिथिल करायचं होतं त्या सगळ्या शिथिल केल्या. परंतु काही ठिकाणी विद्यार्थी संख्या सुद्धा भरत नाही. अनेक अडचणी आहेत जे रेग्युलराईज करता येतं. त्या सगळ्या बाबींच्या बद्दल मी पुन्हा एकदा अहवाल मागवलेला आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा विषय आता पेंडिंग ठेवता येणार नाही. एकदा अनुदान सुरू झाल्यानंतर, आपण मागच्या वेळेला बघा 7-7 वर्षानंतर अनुदान पहिल्यांदा 20% मिळालं. अशी पद्धत आम्हाला अडॉप्ट करायची नाही आहे. एकदा सगळ्यांना अनुदानाच्या टप्प्यावर आणल्यानंतर पुढचा टप्पा जो मिळेल सर्वांना एका वेळेला मिळेल. ज्या शाळा एलिजिबल होणार नाहीत त्यांना स्वयंअर्थ घोषितमध्ये यायलाच लागेल आणि त्यांना त्या शाळा चालवायच्या नसतील तर आम्ही त्यांची अन्यत्र त्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करू. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शालेय शिक्षणाला शिस्त आलीच पाहिजे हे मी पूर्वी सुद्धा जाहीर केलेलं आहे. आणि याच्यानंतर सभापती महोदय, मी जाहीर केलेलं आहे की हे प्रश्न आपण नाही सोडवले तर विद्यार्थ्यांवर आपण कधी लक्ष केंद्रित करणार? विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग आहे आणि त्याच्यामुळे जे जे प्रश्न आपण मांडले याच्यानंतर सुद्धा आणि काही शिल्लक असेल मी पुन्हा आपली आणि एकदा मीटिंग लावतो. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये हे संपलं पाहिजे, नाहीतर विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणं शक्य होणार नाही. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र मागे पडता कामा नये, महाराष्ट्राच्या विद्यार्थी मागे पडता कामा नये. महाराष्ट्राचा नेहमीच भारतामध्ये पहिला क्रमांक राहिलेला आहे. तो पुन्हा एकदा आणायचा असेल तर खूप परिश्रम हे विद्यार्थ्यांवर घ्यायला लागतील. आणि म्हणून सभापती महोदय, ह्याची संबंधित नाही परंतु मी सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांना तिथं शाळेमध्ये ठेवायचं आणि इथं आपले प्रश्न घेऊन यायचं हे कुठेतरी थांबायला लागेल. मला या संदर्भात सुद्धा कडक भूमिका घ्यायला लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना तसं टाकून कोणालाही यापुढे ते मुंबईला असेल नागपूरला असेल येता येणार नाही. कारण विद्यार्थी हा महत्त्वाचा असतो आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील आणि माझी वेळ मागितली, मी प्रत्येक वेळेला वेळ देतो, आपल्याला तर देतो परंतु सगळ्या संघटनांना सुद्धा देतो. त्याच्यामुळे संघटनांना वेळ देत असताना, संघटना कशासाठी असतात की एकत्रित सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठी असतात, त्यांना जर वेळ देत असेल तर ह्याच्या पुढच्या काळामध्ये माझी सर्वच सदस्यांना विनंती आहे की हे कुठेतरी थांबावं आणि सर्वांनीच असे प्रयत्न करावे की आपण विद्यार्थ्यांच्या हितावर लक्ष केंद्रित करा. मंत्री महोदय, आपण संचालक स्तरावरती ज्या याद्या प्रलंबित आहेत, मूल्यांकन झालेलं आहे,
त्यांना अनुदान देण्यासाठी त्या याद्या महाराष्ट्र लेवल आपल्या मंत्रालयात बोलून त्यांना वेतन अनुदान देण्यात यावं. माझा तिसरा प्रश्न असा आहे की शासन निर्णय 12, 15 व 24 फेब्रुवारी 21 शासन निर्णयाच्या अधीन राहून 30 दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदान आपण देणार का? आणि चौथा माझा प्रश्न असा आहे की दिनांक 6 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 24/4/23च्या शासन निर्णयातील अटी शिक्षकेतर कर्मचारी पूर्ण करू शकत नसल्यामुळे आपण त्यामध्ये शिथिलता आणणार का? जसे UDIS मध्ये त्यांचे नाव नसते, त्यांचे बोर्डाचे पेपर तपासणीसाठी त्यांच्याकडे येत नसतात, शिबिरामधल्या त्यांच्या मान्यता नसतात, त्या 11 पैकी जे 6 निकष पूर्ण करणार होते त्याच्यातले काही निकष हे करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे मान्यता झालेले आहेत त्यांना आपण दिलासा देणार का? सभापती महोदया, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. आम्ही असं सुद्धा म्हटलेलं आहे की ती एक ठराविक कॅटेगरी आहे, ते सोडून इतर तरी आम्हाला शिक्षकेतर भरती करायला द्या असं म्हणणं मी न्यायालयासमोर मांडायला सांगितलेलं आहे. मान्य झालं तर आम्ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा बसून सुरू बोलू करू, नका, आम्हाला काळे साहेब. कुठलीही अडचण नाही. अनुदान थांबा बसून सभापती उत्तर देऊ द्या. महोदया, आम्ही ह्या प्रश्नामध्ये एवढे लिबरल राहिलेलो आहे की दर मीटिंगमध्ये जी नवीन बाब येते तिथं मी थोडंसं रिलॅक्सेशन करायला सांगतो. त्याच्यामध्ये दोन बाबी, एक रेग्युलराईज करणं आणि पूर्ण इलिगल आहे. इलिगल आहे ते आपल्याला लिगलाइज करता येणार नाही, पण जिथं इरेग्युलरिटी आहे तिथं आमची मदत करायची भूमिका आहे. मी आता सुद्धा आपल्याला सांगतो की जवळजवळ आपल्या प्रश्नावर 1-1 तास मी एक पूर्ण तास हा प्रश्नोत्तराचा हे केलेला आहे. तुम्हाला आणि काही शंका असतील तर अनेक मीटिंग मी परत मुंबईला पोचल्याबरोबर घेतो आणि दरम्यानच्या काळामध्ये मला हे अहवाल सुद्धा प्राप्त होतील, त्याच्यावर निर्णय घेऊ. पण त्याच्यावर निर्णय झाल्यानंतर उरलेल्यांना याच्यामध्ये विचार करता येणार नाही. त्रुटी जे शिक्षक आहेत त्यांना आताच्या टप्प्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे वेगळा विचार या संदर्भात करता येणार नाही. ज्याला आपण म्हणतो की सगळ्यांना एका वेळेला एक न्याय मिळेल त्यावेळेला त्या तत्वाशी आपल्याला धरून असेच निर्णय घ्यायला लागतील. सन्माननीय विक्रम काळे, आता जे उत्तर दिलंय ना त्याच्या पुढचा प्रश्न विचारा. तुम्ही आता अनुभवी आमदार आहात बरं का. सभापती महोदय, त्या दिवशी सुद्धा मंत्री महोदयांनी माझा प्रश्न होता आणि त्याच्यावर सविस्तर उत्तर या अनुदानाच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. पण मंत्री महोदय, एक गोष्ट या निमित्ताने मी अधोरेखित करतो की आपण आझाद मैदानावरती आपण स्वतः गेला होता जेव्हा त्यांचं परवा आंदोलन झालं 30 तारखेला. तुम्ही गेलात, निवेदन घेतलं आणि त्यांना आश्वासित केलं की बाबा जानेवारी अखेरपर्यंत आम्ही पुढचा टप्पा देऊ. तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणालात असं त्यांनी सगळ्या सोशल मीडियावरती ही बातमी कालपासून फिरते की मंत्री महोदयांनी शब्द फिरवला का, मंत्री महोदय देणार आहेत की नाहीत, कारण पुन्हा आचारसंहिता लागणार आहे. तर या निमित्तानं एक राज्यातल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना आश्वस्त करावं की आता आपण त्या दिवशी म्हणाला होता की आता आपण जे अनुदान दिलं 1160 कोटी ते वितरित झालं पाहिजे. ही तुमची भावना आहे, तीच आमची भावना आहे की हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत शिक्षकेतरच्या बाबतीमध्ये आहेत, जसं सरनाईक साहेबांनी सांगितलं, आपण सांगितलं मीटिंग घेऊन आपण त्या दूर करू. निश्चितपणाने आम्ही त्याच्यामध्ये आपणाला मदत करू, त्या दूर होतील. पण मुख्य जी अडचण सभापती महोदय आणि मंत्री महोदय की आता चालू वर्षाची संच माहिती आतापर्यंत व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही. म्हणजे आता डिसेंबर संपतोय, आपली 30 सप्टेंबर शेवटची तारीख असते प्रवेशाची, ती पण संपून गेली. पण संच माहिती झाली नसल्यामुळं अनेक शाळात आता पटसंख्या वाढली. म्हणजे एखादा शिक्षक जर गेल्या वर्षीच्या संच माहितीत अतिरिक्त झाला असेल तर या वर्षी त्याच्याकडे संख्या आहे, तो तिथंच राहू शकतो. त्याच्यामुळं अतिरिक्त आपण त्याला लगेच करतोय आणि दुसरीकडे पाठवतोय. ते कुठेतरी थांबवावं लागेल आपल्याला, कारण या वर्षीची संच माहिती करणं हे पण गरजेचं आहे. आता डिसेंबर संपतोय तरी ती झालेली नाही, त्यामुळे ती संच माहिती करून मग अतिरिक्त समायोजन करावं ही सगळ्यांची मागणी. आज सुद्धा आपल्या विधान भवनावरती राज्यातल्या सर्व मुख्याध्यापकांचा मोर्चा आलेला आहे. त्या मागणीसाठी सुद्धा त्यांची त्यातली एक मागणी आहे, त्यांच्यासोबत आपण बैठक घ्यावी ही माझी विनंती आहे. आणि राज्यातल्या शिक्षकांना हे आश्वस्त करणार का की पुढचा जो टप्पा आहे त्यांचा, आता जे नव्याने येतील ते 20% येणारच आहेत, पण जे ऑलरेडी 20 घेतात, 40 घेतात, 60 घेतात, त्यांना पुढील टप्पा आपण किमान या अर्थसंकल्पात मंजूर करणार का, याबाबतचं उत्तर राज्याला द्यावं.
सभापती महोदया, मी स्पष्ट शब्दामध्ये त्यावेळच्या मोर्चाच्या वेळेला सांगितलेलं होतं की एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षानंतर दुसरा टप्पा येतो. अनेक लोकांना 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले. कारण मी आपल्याला हे बघा असा डिफरन्शिएट करता येणार नाही. मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे, एका वेळेला 1 टप्पा पूर्ण करण्यात येईल. त्याच्यानंतर दर सप्टेंबर महिन्यामध्ये संच मान्यता होते. ऑक्टोबर महिन्यामध्ये हा प्रस्ताव शासनाकडे येऊन डिसेंबरच्या पुरवणी मागण्यामध्ये आम्ही मागू. आणि आमची अशी भूमिका आहे की दर वर्षाला टप्पा पूर्ण करून याच्यामध्ये हा विषय संपवला पाहिजे. परंतु शासनाचे सुद्धा मर्यादा असतात, अर्थ खात्याकडे ते पैसे उपलब्ध असायला लागतात. त्याच्यामुळे आमच्याकडून हा प्रस्ताव टप्पा अनुदानाचा 31 डिसेंबरला आम्ही सगळं पूर्ण करू आणि आम्ही पुढच्या 31 डिसेंबरला ह्याची मागणी करू, पुरवणी मागणी. आणि त्याच्यामध्ये शासनानं आम्ही हे पैसे उपलब्ध करून दिल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी करू. एका वेळेला सर्व लोकांना जे आता टप्पा अनुदानावर आलेले सर्वांना टप्पा मिळेल.